नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी असा डोसा। इथे मी मूग मटकी एक वाटी समप्रमाणात घेऊन भिजत घातलेले आहे। त्यासोबत इथे मी मुठभर शेंगदाणे देखील भिजत घालून घेतलेले आहे। हे आपण रात्रीच भिजवून घ्यायचं आहे। यातील सर्व पाणी काढून टाकलेलं आहे। आता आपण हे थोडे थोडे घेऊन मिक्सरला बारीक करून घेऊया। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे देखील कडधान्य इथे घालू शकता। आता यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरं घालून घेणार आहोत। यामुळे डोसा अगदी चविष्ट होतो। यासोबत आपण थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेणार आहोत। यामुळे रंगही छान येईल आणि चव देखील। छान अशी पेस्ट आपण तयार करून घेऊया। तुम्ही पाहू शकता सुंदर असं आपलं मिक्सरला बारीक करून झालेलं आहे। हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। आता बाकीचे राहिलेले देखील आपण मूग, मटकी, शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेऊया। मुले जर कडधान्य खाण्यास नकार देत असतील तर तुम्ही या पद्धतीने डोसा करून त्यांना खाऊ घालू शकता। हे देखील आपण छान असं बारीक वाटून घेऊया। यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं बॅटर आपण काढून घेऊया। याप्रमाणे आता यामध्ये आपण अर्धी वाटी रवा घालून घेत आहोत। रव्यामुळे आपल्या डोशाला छान असं बाइंडिंग येईल, त्यामुळे रवा आवर्जून घाला। चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ। यामध्ये कुठलेच मसाले घालायची अजिबात गरज नाहीये। छान असं मिक्स करून घेऊया। रवा घातल्यामुळे आपल्याला हे बॅटर 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। रवा छान फुलला की मग आपण डोसे तयार करायला घेऊया। 10 ते 15 मिनिटे झालेली आहे। रवा देखील छान फुललेला आहे। आता आपण डोसे तयार करायला घेऊया। तवा देखील छान गरम झालेला आहे। थोडंसं बॅटर तव्यावर घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने डोसा पसरवून घ्यायचा आहे। अलगद असा डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता सुंदर असा आपला डोसा घालून झालेला आहे। लगेचच कढईला 1 चमचाभर तेल सोडून घ्यायचं आहे। आता वरची बाजू सुकली की मग आपण डोसा पलटून घ्यायचा आहे। वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे म्हणजे डोसा आपला खालीहून छान असा भाजला गेलेला आहे। पाहू शकता सुंदर असा डोशाला रंग देखील छान आलेला आहे। दोन्ही बाजूला आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे। खमंग खरपूस असा आपल्याला डोसा भाजायचा आहे। पाहू शकता सुंदर असा आपला मूग मटकीचा डोसा तयार आहे। हेल्दी असा आपला डोसा तयार झालेला आहे। तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत याला खाऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।